असे कोण मध्ये या ना इकडे हे तिकडे उभे राहिले चला असं इकडे इकडे तोंड करून उभे राहा बीजेपीच्या गावगुंडांवर कारवाई झालीच पाहिजे. बीजेपीच्या गावगुंडांवर कारवाई झालीच पाहिजे. बीजेपीच्या गावगुंडांवर कारवाई झालीच पाहिजे. महिन्यावर हल्ला करणाऱ्या बीजेपीच्या गावगुंडांचा धिक्कार. महिन्यावर हल्ला करणाऱ्या बीजेपीच्या गावगुंडांचा महिन्यावर हल्ला करणाऱ्या बीजेपीच्या गावगुंडांचा भाऊ काय सांगाल, काय नेमका प्रकार घडला? आज महानगरपालिकेची निवडणूक या ठिकाणी संपन्न झालेली आहे. या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे ईव्हीएमची पैदास काही जे निवडून आलेले आहेत, ज्यांचा जनसंपर्क नाही, परिसरामध्ये काम नाही, काही संबंध नाही, अशा काही लोकांना भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी उमेदवारी देऊन ईव्हीएमच्या माध्यमातून त्यांचा जन्म घातलेला आहे. या जन्म घातलेल्या काही ईव्हीएमच्या पैदास नगरसेवकांच्या काही भाडोत्री कार्यकर्त्यांनी आज माझ्या घरावर आमच्या महिलांवर 100 ते 150 लोकांनी या ठिकाणी हल्ला केलेला आहे. सुदैवाने आम्ही घरामध्ये सगळे जेवण करत होतो. आमच्या हे बघत असाल तुम्ही की माझ्या अंगणामध्ये या ठिकाणी फटाकडे फोडण्याचाही प्रयत्न करा. एक दारोडा बेवडा तर असा होता, इतक्या जोरात त्यांनी गाडी आणली की तो गाडीवरून पडला आणि ती गाडी त्याची त्या ठिकाणी डोक्याला लागली आणि तो गंभीर जखमी त्या ठिकाणी झालेला आहे. भारतीय जनता पार्टीने ईव्हीएमच्या पैदासांच्या जीवावर अशा पद्धतीने हैदोस या धुळे शहरामध्ये मातवलेला आहे. नंगा नाच त्या ठिकाणी चालू केलेला आहे. आज हा जर त्यांचा विजय धुळे शहरामध्ये झालेला आहे, हा विजय जनतेने दिलेल्या मतावर अजिबात नाही, लोकशाहीच्या मार्गाने अजिबात नाही. हे सगळे ईव्हीएमची पैदास या ठिकाणी लोक चौकामध्ये चर्चा करतायत की आम्ही मत हे काम करणाऱ्या उमेदवारांना दिलं, परंतु ज्यांचा काही संबंध नाही, ज्यांना कोणी ओळखत नाही, अशा लोकांना 5-5, 7-7 हजार मतं पडतात कसे काय. आणि म्हणून त्यांना माहिती आहे की काही करा, कोणाच्या घरावर हल्ले करा, कुठेही फटाकडे फोडा, कुठेही गुलाल उधळा आणि भारतीय जनता पार्टी आपल्याला त्या ठिकाणी काही संरक्षण देईल. आणि हे सगळं घडत असताना या ठिकाणी 5-25 पोलिस होते आमच्या घराजवळ, ती बघ्याची भूमिका घेत होते. हे काय लावलंय पोलिसांसमोर? ह्या भारतीय जनता पार्ट्यांच्या गुंडांचा हैदोस चाललेला आहे. मनोज मोरे जिल्हा प्रमुखांच्या घरावर त्या ठिकाणी हल्ला होतो, माझ्या घरावर हल्ला होतो, सतीश मालेंना त्या ठिकाणी टार्गेट केलं जातं. ही कोणती लोकशाही आहे? ही लोकशाही आहे का? भारतीय जनता पार्टीच्या गुंडांच्या भरोश्यावर यांनी निवडणूक लढवली. आणि तुमच्यामध्ये हिंमत असेल ना तर त्या ठिकाणी तुम्ही सामोरं जा निवडणुकीला. हा कोणता प्रकार आहे? जोपर्यंत ज्या गाव गुंडांनी आमच्या महिलांवर हल्ला केला, माझ्या घरावर हल्ला केला, माझ्या अंगणामध्ये या ठिकाणी फटाके फोडण्याचा प्रयत्न केला, त्या 4 लोकांचे नाव आम्ही पोलिसांना कळवले. त्यांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आम्ही लोकशाहीच्या मार्गाने या ठिकाणी आंदोलन हा चालूच राहणार आहे.